नमस्कार, आपलं मन मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। मी सुप्रिया घरत म्हात्रे पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आपल्या समोर हजर आहे। विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही। छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला, अजून अशी भिंत नाही। किती आत्मविश्वास आहे या शब्दांमध्ये। सुरेश भटांचे हे शब्द। खरंच हा आत्मविश्वास माणसामध्ये कुठून येतो? आपल्या अवतीभोवती आत्मविश्वास निर्माण करणारं, पेरणारं असं जग असलं ना की हा आत्मविश्वास आपोआप येतो। मग आपल्यामध्ये कोणतीही कमतरता असली तर त्या कमतरतेला, त्या निराशेला बाजूला सारून आपण हा आत्मविश्वास आपल्यामध्ये रुजवू शकतो। आज आपण सारथी या संस्थेची ओळख करून घेणार आहोत ना। ही संस्था सुद्धा दृष्टिबाधितांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करते, त्यांना सजगतेने जगण्याचे धडे देते, त्यांच्यामधलं आत्मभान जागृत करते आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण किती चांगल्या गोष्टी करू शकतो याबद्दल त्यांना प्रेरणा देते। या संस्थेची माहिती आपल्याला देत आहेत श्रीमती वृषाली वैद्य। आपण सगळीजण लहानपणापासून सृष्टीमधले विविध रंग पाहतोय। हे रंग आपल्याला आकर्षित करतायत, आपल्या मनामध्ये प्रेमाची भावना जागृत होतीये, आकर्षण निर्माण होतंय या रंगांबद्दलचं। पण असे अनेक दृष्टीहीन आहेत की ज्यांना जन्मापासून रंग दिसलेले नाहीत किंवा दुर्दैवाने काही कारणांमुळे त्यांच्या आयुष्यातले रंग निघून गेलेले आहेत। परंतु हे रंग निघून गेले तरी त्यांनी त्यांचं आयुष्य बेरंग केलेलं नाही। या आयुष्यामध्ये रंग भरण्याचं काम करतायत श्रीमती वृषाली वैद्य आणि त्यांचे सगळे सहकारी। चला तर मग आपण या संस्थेची माहिती जाणून घेऊया। सारथी, खरंच ही संस्था सारथ्य करते आहे त्या सर्व दृष्टिहीनांचं। चला ऐकूया या संस्थेची माहिती। कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार आशाएं, तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले आशाएं, अपने संग तुझको वहाँ जन्नत से मुलाकात हो, पूरी हो तेरी हर दुआ, आशाएं मिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी, आशाएं मिले दिल की, उम्मीदें हंसे
मी वृषाली अमेय वैद्य, दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी काम करणारी सारथी रिसोर्स सेंटर फॉर व्हिज्युअली इम्पेर्ड नावाची संस्था आपली ठाण्याला आहे. अगदी ठाणे ईस्टला कोपरीला अगदी 5 मिनटं चालण्याच्या अंतरावर आपली संस्था आहे. आपण दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी काम करतो. संस्थेचा परिचय सांगण्याआधी दृष्टिबाधित या शब्दाबद्दल माहिती सांगावी असं मला वाटतं. दृष्टिबाधित यामध्ये 2 प्रकार पडतात. एक जे असतात त्यांना अल्पशी दृष्टी असते. समोर काहीतरी आहे, ती व्यक्ती ओळखू शकणार नाही की समोर वृषालीताई उभी आहे का किंवा आई उभी आहे का, हे त्यांना चेहरा कळणार नाही आहे, पण समोर कोणतरी उभे आहे याची जाणीव त्यांना असते. तेवढंसं त्यांना दिसतं. अभ्यास किंवा वाचन ते करू शकत नाही. अशी अल्पदृष्टीचे विद्यार्थी असतात. आणि दुसरा जो प्रकार पडतो तो म्हणजे पूर्णतः त्यांना दृष्टी नसते. समोर पूर्ण अंधार असतो, काळोख असतो, समोर उजेड किंवा अंधार हे सुद्धा विद्यार्थ्यांना कळत नाही. असे 2 प्रकार दृष्टिबाधितांमध्ये असतात. आत्ता आपण समाजात एकंदरीत बघितलं तर कॉलेजमध्ये असेल किंवा शाळेमध्ये असेल, दृष्टिबाधित विद्यार्थ्यांचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे. समाजात आपल्याला अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातसुद्धा दृष्टिबाधित व्यक्ती आपल्याला दिसतात. काही कॉलेजेसमध्ये सुद्धा प्रामुख्याने दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना ॲडमिशन दिल्या जातात. आपण जे सेंटर सारथी सेंटर जे चालतं ते फक्त आणि फक्त दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी काम करणारं सेंटर आहे. आपल्या इथे लहानसुद्धा विद्यार्थी येतात. त्यांच्याकडनं आपण जी त्यांची ब्रेल लँग्वेज आहे, आपली जशी लँग्वेज आहे आपल्याला दिसतं, त्यामुळे आपली जी लँग्वेज आहे त्या लँग्वेजचा हे विद्यार्थी वापर करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी खास ब्रेल लँग्वेज ही असते ती आपण पूर्ण शिकवतो. आपण लहान मुलांना जसं क ख ग घ पाटीवर शिकू तसं या लहान मुलांना पहिल्यापासूनच आपण ब्रेल शिकवतो. त्यांचा पूर्णतः अभ्यास करून घेतला जातो. मोठे जे विद्यार्थी आहेत, शाळेत जाणारे आहेत किंवा कॉलेजमध्ये जाणारे आहेत, ते नॉर्मल कॉलेजमध्ये जातात. अनेक जणांचा प्रश्न असतो की या विद्यार्थ्यांसाठी खास वेगळी कॉलेजेस आहेत का किंवा त्यांचा अभ्यासक्रम हा वेगळा आहे का, ते प्रोजेक्ट करतात का किंवा ते पेपर कसा लिहितात, असे अनेक प्रश्न हे समाजात उपस्थित असतात. तर त्यांचा आज ओवापोह होईल असा मी प्रयत्न नक्की करेन. हे विद्यार्थी जे आहेत ते नॉर्मल कॉलेजमध्ये जातात. जसे आपले विद्यार्थी जातात तसेच नॉर्मल कॉलेजमध्ये हे विद्यार्थी जातात. फक्त आणि फक्त त्यांचा अभ्यास करण्याची प्रक्रिया ही थोडी वेगळी आहे. आपले विद्यार्थी हे शिक्षक शिकवतात तेव्हा लगेच लिहून घेतात किंवा लक्षात ठेवून अभ्यास करतात किंवा ब्लॅकबोर्डवर लिहिलेलं असतं ते उतरवून घेतात. पण या विद्यार्थ्यांना ही दृष्टी नसल्यामुळे हे विद्यार्थी पूर्ण जे लेक्चर असेल ते एकतर रेकॉर्ड करून घेतात रेकॉर्डरवर किंवा काही मुद्दे लक्षात ठेवतात किंवा काही जण तिथल्या तिथे ब्रेलमध्ये उतरून घेतात. हे विद्यार्थी आपल्या सेंटरमध्ये आले की आपण त्यांचा पूर्ण शैक्षणिक जो काही अभ्यासक्रम असतो तो पूर्ण करून देतो. आपण एक विद्यार्थ्याला एक शिक्षक अशा प्रकारे आपण त्यांना शिकवतो. पूर्ण त्यांना धडा वाचून दाखवतो. त्याच्यातले जे काही मुद्दे असतील ते ब्रेलमध्ये लिहून घेतात. आपण त्यांचं पाठांतर करून देतो. त्यांना काही जणांना ब्रेल जे मध्यातनं ज्यांना अंधत्व आलेलं असतं त्यांना बेसिकपासून ब्रेल ही लँग्वेज माहितीच नसते. अशांना मोठे वयामध्ये त्यांची दृष्टी गेलेली असेल तर ह्या वयामध्ये त्यांना ब्रेल शिकवणं किंवा त्यांनी आत्मसात करणं थोडं कठीण जातं. येत नाही असं नाही, थोडं कठीण जातं. त्यामुळे त्यांचा भर हा रेकॉर्डिंगवर असतो. त्यामुळे आपण त्यांना पूर्ण अभ्यासक्रम शिकवलेला जो काही धडा असेल तो आपण त्यांना रेकॉर्ड करून देतो. क्वेश्चन आन्सर असतील ते पण आपण त्यांना रेकॉर्ड करून देतो. ते ऐकून अभ्यास करतात आणि ज्यांना मूळतः ब्रेल येतं ते आपापल्या नोट्स तयार करतात आणि अशा प्रकारचा अभ्यास करतात. असा पूर्ण शैक्षणिक आपण अभ्यासक्रम त्यांचा सेंटरमध्ये पूर्ण करून घेतो.
आता समाजात कॉम्प्युटर याची नितांत आवश्यकता आहे, महत्त्वाचा विषय हा झालेला आहे. त्यामुळे खाजगी क्षेत्र असेल किंवा सरकारी क्षेत्र असेल, कम्प्युटर हा आलाच पाहिजे. त्यामुळे आपण विद्यार्थ्यांसाठी बेसिक कम्प्युटरची स्वतंत्र बॅच सुरू केलेली आहे. आपल्याकडे सुसज्ज अशी कम्प्युटर लॅब आहे. तो त्यांचा सगळा अभ्यासक्रम ते ऐकून करतात. त्यामुळे NVDA नावाचं सॉफ्टवेअर असतं, त्याद्वारे ते कम्प्युटर वापरू शकतात. ते सुद्धा आपल्याकडे आहे. बेसिक कम्प्युटरचा त्यांचा बेस क्लिअर झाला की आपण शासन मान्य जो MSCIT कोर्स आहे तो पण आपण सेंटरमध्येच विद्यार्थ्यांचा पूर्ण करून घेतो. त्याचं जे काही सर्टिफिकेट आहे ते विद्यार्थ्यांना प्राप्त होतो आणि पूर्ण अभ्यासक्रम हा आपल्या सेंटरमध्ये आपण करून घेतो. सध्या शासनाच्या खूप जागा निघत आहेत, बँकेत असेल किंवा KDMCमध्ये असेल, ठाणे महानगरपालिकेमध्ये असेल, अशा विविध पदांवर जागा निघत आहेत. त्यामुळे आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम क्लास हा आपण सेंटरमध्ये सुरू केलेला आहे. 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशन अशा विविध लेवलवर या जागा निघतात. तो पूर्ण अभ्यासक्रम आपण सेंटरमध्ये करून घेतो. नुसताच अभ्यासक्रम नाही तर काही फॉर्म निघाले तर त्याची माहिती आपण विद्यार्थ्यांना देतो. त्यांचा फॉर्मसुद्धा आपण सेंटरमध्ये भरून घेतो आणि असे अनेक विद्यार्थी आपले सरकारी किंवा खाजगी असे कामाला नोकरीला लागलेले आहेत. याचा खरंच अभिमान वाटतो. आणि असे विविध शैक्षणिक मार्गदर्शन आपण विद्यार्थ्यांना करतच असतो. त्याप्रकारे आपण त्यांच्या हातात बघितली असेल की स्टिक ते वापरतात चालण्यासाठी. त्याचा वापर करताना आपण रस्त्यामध्ये विद्यार्थ्यांना बघितलं असेल, व्यक्तींना बघितलं असेल. तर ती पूर्ण शुद्ध पद्धतीने शिकवली आपल्या सेंटरमध्ये जाते. आपण विद्यार्थ्यांचा सराव करून घेतो. आपण त्यांना ट्रेनमध्ये कसं चढायचं किंवा रस्त्याने कसं चालायचं, कुठे खड्डा आहे, कुठे झाड आहे, कुठे गाडी उभी आहे, हे कसं समजेल, हे सगळं आपण विद्यार्थ्यांना इथे सेंटरमध्ये शिकवलं जातं. त्यांचा सराव करून घेतला जातो. आणि मला सांगायला अत्यंत आनंद होईल की अनेक विद्यार्थी आपले असे आहेत की त्यांचे पालक म्हणाले की ताई हे आता शाळेतनं बाहेर आलेले आहेत, पण आता हा एकटा कुठेही फिरत नाही किंवा एकटी कुठेही फिरत नाही. आणि पालकांना खरंच शक्य नसतं की या विद्यार्थ्यांच्या मागे सतत राहणं, त्यांना क्लासला सोडणं, त्यांना कॉलेजला सोडणं, हे सगळ्या पालकांना पॉसिबल होत नाही. त्याच्यामध्ये बरेच पालक नोकरी करणारे असतात, त्यामुळे त्यांना ते सगळं शक्य होऊ शकत नाही. त्यामुळे या अनेक पालकांचा आग्रह असतो की ताई आता करायचं काय आम्ही, हे विद्यार्थी तर आमचे कुठेच स्वतः प्रवास करत नाही आहेत. तर आपण त्यांना प्रॉपर शिकवतो स्टिक कशी वापरायची. आणि आता आपले सगळे विद्यार्थी हे अगदी कॉलेजला काय आपापले ग्रुपने पिक्चरला असू दे, नाहीतर सहलीला असू दे, सेंटरला असू दे, हे अगदी स्वतंत्र छान एकटा प्रवास करतात. आणि एकदम ते बघून आम्हाला आनंद होतो की हे मुलं खरंच स्वतः काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. शिकवायला आम्ही बरेच शिक्षक आहेत, परंतु जे आत्मसात करायचं आहे ते करण्याचा प्रयत्न हे विद्यार्थी खूप छान करतात. त्याचा खूप आनंद होतो. शैक्षणिक जसं आपण अभ्यासक्रम पूर्ण करून घेतो तसाच आपण विविध त्यांच्यामध्ये जे कलागुण आहेत त्याला वाव देण्याचा प्रयत्न करतो. सगळेच काय अभ्यासात हुशार असतात किंवा टॉपर असतात असं नसतात. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना आपण ज्यांना अभ्यासात जास्त रुची नाही आहे त्यांना आपण कागदाची फुलं असू दे किंवा ऑर्गंडीची गुलाबाची फुलं असू दे, असे विविध वस्तू आपण त्यांना तयार करायला शिकवतो की ज्याची आपण विक्री करतो आणि त्यांना थोडाफार आर्थिक लाभ विद्यार्थ्यांना होतो असा आपण प्रयत्न करतो. किंवा आता यावेळेला आपण दिवाळीला सगळ्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या सुंदर प्रकारे रंगवलेल्या पणत्या आपण यावेळेला विक्री केली. जवळजवळ 2000 पणत्यांची विक्री आपल्या सेंटरतर्फे झालेली आहे. आणि
त्यातनं जे काही विद्यार्थ्यांना आर्थिक थोडी मदत झालेली आहे त्याच्यामध्ये पण ते खूप खुश आहे. काही काहींनी आत्तापासून प्लॅनिंग केलं आहे की ताई आता मी ड्रेस घेणार किंवा मी मला अभ्यासासाठी जी काही वस्तू लागेल ती आपण घेणार. मग त्यांच्या चेहऱ्यावर जो काही आनंद दिसतो ह्यातच काम केल्याचं आम्हाला खूप समाधान वाटतं. छान गाणारे आपल्याकडे विद्यार्थी आहे. आपला छोटा एक समूह आहे. तबला, हार्मोनियम, अजून गिटार, झांज असे सगळे वाद्य आपल्या सेंटरमध्ये उपलब्ध आहेत. विविध आपण कार्यक्रम करतो. गणपतीचे असतील किंवा नवरात्राचे असतील, कोणाच्या घरी कार्यक्रम करायचा असेल तर आपले विद्यार्थी आपण त्या कार्यक्रमासाठी घेऊन जातो. विविध स्पर्धा असतील त्या स्पर्धांसाठी पण आपण विद्यार्थ्यांना घेऊन जातो. असं सगळ्या बाजूने आपण विद्यार्थ्यांचा विकास कसा व्हावा याकडे आपण प्रयत्न करतो. आणि शैक्षणिक पण आहे किंवा त्यांची पर्सनॅलिटी कशी डेव्हलप झाली पाहिजे याचा पण आपण प्रामुख्याने प्रयत्न करत असतो. आपले सेंटरमध्ये जे विविध कार्यक्रम होतात, मग रक्षाबंधन असेल किंवा आता दिवाळी आहे, दसरा आहे, अजून वेगवेगळे जे काही सहल आपण या विद्यार्थ्यांची घेऊन जातो छान ठिकाणी, तर ह्याचं जे काही पूर्ण प्लॅनिंग असेल हे स्वतः विद्यार्थी करतात. मार्गदर्शन आम्ही करत असलो तरी त्या कार्यक्रमासाठी काय लागेल किंवा कुठला विचार करायला पाहिजे हे सगळं विद्यार्थी ठरवतात. त्यामुळे काय होतं, त्यांचा शैक्षणिक तर विद्यार्थ्यांचा जो काही अभ्यासक्रम आहे तो आपण पूर्ण करून देतो, पण त्यांचं व्यक्तिमत्व जे काही विकास होतो तो समाजात खूप आवश्यक आहे आणि त्याच्यावर आपला जास्त भर असतो. असं आपलं सारथी सेंटर हे दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी काम करणारं सेंटर आहे. आपल्या सेंटरचा हाच उद्देश आहे की या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आणि इतर विद्यार्थ्यांप्रमाणे छान आपलं करिअर केलं पाहिजे. यासाठी जे काही प्रयत्न असतील ते आपण सेंटरद्वारे करण्याचा प्रयत्न करतो. आणि ह्याला खूप छान विद्यार्थ्यांचा सुद्धा पाठिंबा मिळतो आहे. आपल्याकडे आता सध्या 120 विद्यार्थी आहेत आणि त्याच्यातले अनेक मी मगाशी सांगितलं तसे अनेक छान नोकरीला लागले. काही काही जण स्वतःचा व्यवसाय करत आहेत, म्हणजे पिशव्या बनवणं असेल किंवा मेणबत्त्या बनवणं असेल, अशा प्रकारचं सगळ्यांनाच काय छान सरकारी नोकऱ्या लागतील अशातला भाग नाही आहे. पण उदरनिर्वाहासाठी जे काही आर्थिक पाठबळ आपल्याला अपेक्षित आहे ते हे विद्यार्थी कमवत आहेत आणि सगळे स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हीसुद्धा नक्की कधीतरी आपल्या सेंटरला व्हिजिट द्या, आपल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधा, त्यांनासुद्धा खूप आनंद होईल. आणि समाजात आपण अशा विद्यार्थ्यांना, दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना मदत करण्याची, आर्थिक स्वरूपात नाही पण एक मैत्रीची असेल किंवा कॉलेजमध्ये असे कोणी विद्यार्थी असतील की जे दृष्टिबाधित आहे त्यांना भेटा, त्यांच्याशी बोला. त्यांचा जो एकटेपणा असतो की मी काहीतरी वेगळा आहे आणि हे सगळे मित्र माझ्याशी बोलत नाही आहेत, ह्याच्यातनं त्यांना खरंच बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. ही एक आपली सामाजिक बांधिलकी आहे असं समजा. आणि रस्त्यामध्ये तुम्हाला दृष्टिबाधित व्यक्ती दिसतील, कॉलेजमध्ये असतील तर त्यांच्याशी बोला, त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा. आणि तुमच्या पण संपर्कात काही विद्यार्थी असतील त्यांना नक्की आपल्या सेंटरमध्ये व्हिजिट द्यायला सांगा. आपले सेंटर हे त्यांच्यासाठी नक्कीच आपण काम करू आणि ते कसे समाजामध्ये त्यांचा पाय रोवू शकतील याच्यासाठी आपण प्रयत्न करूया. धन्यवाद.